या संदर्भात बोलण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया। मोहोळजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। निकालाचंही स्वागत करावं लागेल। या नराधमाला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे आणि ती सुद्धा अतिशय जलद गतीने हे प्रकरण न्यायालयामध्ये चाललं। आपली प्रतिक्रिया? मी खरं तर खूप दुर्दैवी घटना घडली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती खूप कमी वेळामध्ये म्हणजे मला असं वाटतं की खरं तर न्यायालयाचे आभार मानले पाहिजेत। एक लोकभावनेचाही आदर या ठिकाणी केला गेला आणि 16 दिवसात आरोपपत्र दाखल केल्यानंतर आज आपण पाहिलं 7 दिवसांमध्येच गुन्हा झाला। त्यानंतर केवळ 60 दिवसांमध्येच आज या नराधमाला फाशीची शिक्षा झाली। मला असं वाटतं की एक त्या चिमुरडीला, त्या जीवाला, त्या निष्पाप जीवाला आज न्याय मिळालाय। त्या कुटुंबियांना मला असं वाटतं न्याय मिळाला। त्याचे वडील शुभम कुलकर्णी आणि त्या कुटुंबियावर फार मोठा आघात होता, समाजावरचा आघात होता। मला असं वाटतं की खरं तर न्यायालयालाही मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। पुणे ग्रामीण पोलीस ज्यांनी खूप कमी वेळेमध्ये याचा सगळा तपास लावला, चार्जशीट दाखल केली आणि राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंद्रजींनी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याचा वेग वाढवण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला। त्यामुळे खरं तर एक सगळ्यांनी मिळूनच म्हणजे याच्यामध्ये एक जनभावना हीच होती की अशा नराधमांना ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याच्यामुळे एका गुन्ह्यापुरती नाही तर या वृत्तीला ठेचण्याचं काम, ही वृत्ती कायमची मला असं वाटतं की मुळापासून उपटण्याचं काम अशा निकालांनी निश्चितपणे होईल आणि ही खरंच या कुटुंबाला, त्या मुलीला, निष्पाप जीवाला मिळालेला न्याय मला खरं तर अधिक काहीच खरं जसं ती बातमी आली त्यानंतर खरं फार काही बोलावं असं वाटत नाही, कारण ते खूप भावनिक आणि मी पहिल्या दिवसापासून त्या कुटुंबियाच्या संपर्कात होतो। मला असं वाटतं की हा न्याय त्या मुलीला, त्या जीवाला मिळालाय आणि इतक्या कमी दिवसातला हा निकाल पाहता निश्चितपणे न्यायालयाचे खरंच मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे। मोहोळजी, या प्रकरणामध्ये आलेला निकाल हा इथून पुढे अशी जी प्रकरणे घडतील त्यावेळी केस चालवताना कशा प्रकारे महत्त्वाचा ठरेल त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया हवी आहे। मला असं वाटतं निश्चितच एक मार्गदर्शक म्हणून आजचा निकाल ठरेल आणि याच दिशेनं मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये असा गुन्हा करणं किंवा अशा वृत्तीला निश्चितपणे जरब बसेल की अशा प्रकारचं कृत्य जर समाजात कुठे घडलं तर त्याला त्याचा परिणाम काय होतो, मरेपर्यंत फाशीची शिक्षा। मला असं वाटतं की हीच आजच्या निकालाचं वैशिष्ट्य आहे की इथून पुढे या अशा प्रकारच्या गुन्ह्यांना निश्चितपणे जरब बसेल, आळा बसेल आणि अपेक्षा हीच करूया मुरलीधर मोहोळजी की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आळा बसेल, गुन्हेगारांवर आळा बसेल, अशा प्रकारचे गुन्हे होणार नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।